सध्या भारतात कोल क्रायसिस चालू आहे आणि याच्याशी रिलेटेड दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लेटर लिहिलं की या संकटावर लक्ष दिलं नाही तर भारतात काही राज्यात, तसं त्यांनी फक्त दिल्लीबद्दल मेन्शन केलं होतं, पण दिल्ली सोबतच इतर राज्यात सुद्धा ब्लॅकआउट होऊ शकतो. ब्लॅकआउट का होणार? कारण भारतामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट ही सगळ्यात जास्त कोळशापासून केली जाते आणि सध्या कोळशाचा शॉर्टेज झालाय, त्यामुळे ब्लॅकआउट होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये जर बघितलं तर जो निळा जो पोर्शन आहे तो तेवढी इलेक्ट्रिसिटी आहे ही कोळशापासून तयार केली जाते. म्हणजे जवळपास 54% इलेक्ट्रिसिटी, टोटल इलेक्ट्रिसिटीच्या 54% इलेक्ट्रिसिटी ही कोळशापासून जनरेट केली जाते. आणि म्हणून आता जर कोळशाचं शॉर्टेज असेल तर ब्लॅकआउट होण्याची शक्यता आहे, किंवा मग भारताला मजबुरीत जास्त दरात कोळसा इम्पोर्ट करावा लागेल बाकीच्या देशांकडून. यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक मीटिंग पण घेतली. म्हणजेच लक्षात येतं की आपल्याला की समस्या सध्या गंभीर आहे. याच्या मागे रिझन काय तर गव्हर्नमेंट जी सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, बीजेपीची सरकार आहे सेंट्रलमध्ये, ते अशा राज्यांना ज्यामध्ये बीजेपी सरकार नाही त्या राज्यांना ते ब्लेम करत आहेत. ते म्हणत आहेत की ते विनाकारण पॅनिक क्रिएट करत आहेत. त्याच्या मागे ते रिझन काय देतात की सेंट्रल गव्हर्नमेंट हे स्टेट गव्हर्नमेंटला जानेवारीपासून सांगत आहेत की त्यांनी कोळशाचा स्टॉक तयार ठेवायला पाहिजे, अशी सिच्युएशन येऊ शकते. त्यासोबतच राज्यांनी ज्यांच्याकडून पण कोळसा ते खरेदी करतात, कारण बरेच राज्यांमध्ये डिस्कॉम्स हे राज्यांद्वारे रन केले जातात. मुंबई दिल्लीसारख्या शहरांमध्ये प्रायव्हेट प्लेयर्स आहेत, त्यांच्याद्वारे इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जाते. पण राज्यामध्ये बऱ्याच एरियांमध्ये राज्यांद्वारेच इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जाते. त्यामुळे राज्यांना सांगितलं होतं की त्यांनी कोळशाचा स्टॉक हा रेडी ठेवायला पाहिजे आणि त्यांचा जो काही पेमेंट बाकी आहे तो पेमेंट करायला पाहिजे. तर त्यांनी तो केला नाही, असा आरोप गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट हे ज्या राज्यांमध्ये बीजेपीची सरकार नाही त्यांना त्यांच्यावर लावत आहे. पण हाच एकमात्र कारण नाही की सध्या जी कंडिशन आहे त्याच्या मागे फक्त हाच एक कारण नाही, तर याच्या व्यतिरिक्त पण अजून काही कारण आहेत. ही रियालिटी आहे की सध्या कोळशाचा शॉर्टेज आहे. आता जर इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हनी जर बघितलं तर अशी कंडिशन काय येते, एकतर ज्यावेळेस डिमांड खूप जास्त वाढत असते आणि सप्लाय तेवढा सफिशियंट होत नाही, त्यावेळेस एकतर अशी कंडिशन येणार, किंवा डिमांड तेवढीच आहे पण सप्लाय कमी झालाय, तर अशा वेळेस पण अशी कंडिशन येऊ शकते. आता सध्या काय आहे तर दोन्ही पण कंडिशन आहेत. म्हणजे डिमांड सडन वाढली आहे कारण पॅन्डेमिक पासून फॅक्टरीज आहेत, कंपन्याज आहेत, हे आता रिकव्हर करत आहेत, त्यांचा परत ते ट्रॅकवर येत आहेत, त्यामुळे डिमांड सडन वाढली आहे. तर सप्लाय हा कमी झाला आहे. सप्लाय कमी होण्याच्या मागे दोन्ही कारण आहेत, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल पण, ते आता आपण पुढे बघणारच आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये सध्या जी समस्या आहे त्याच्या मागे कारण काय आहे आणि त्याच्यावर सोल्युशन काय काढता येईल, तसंच या समस्येची काय इम्पॅक्ट्स होतील ते आज आपण बघणार आहोत. हॅलो अँड वेलकम टू एस द ॲप्टिट्यूड एडिटोरियल ऑफ द वीक. या सिरीजमध्ये वीकमधील सर्वात जास्त चर्चेत असणारा टॉपिक आणि त्यासंबंधी न्यूजपेपरमध्ये आलेले एडिटोरियल डिस्कस करत असतो. अशाच डेली एडिटोरियल सजेशनसाठी इंस्टाग्रामचा पेज आहे S_aptitude, त्यावर तुम्ही स्टोरी चेक करू शकता आणि या व्हिडिओचा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल. तर सगळ्यात आधी बॅकग्राऊंड बघू की इंडिया इज द 4th लार्जेस्ट कोल रिझर्व इन द वर्ल्ड. भारत हा 4थ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा देश आहे ज्यामध्ये कोळसा सापडतो. त्यानंतर सेकंड लार्जेस्ट इम्पोर्टर ऑफ कोल आहे, म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात जास्त आयात करणारा देश आहे. तरी पण भारतामध्ये अशी कंडिशन आली. याच्या मागे मुख्य कारण काय तर भारत हा हेवीली रिलाइज ऑन द थर्मल पॉवर प्लांट्स. भारतामध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटी ही थर्मल पॉवर प्लांट्स पासून, म्हणजे ज्यामध्ये कोळशाचा उपयोग होतो अशा पॉवर प्लांट्स पासून केली जाते. आणि सध्या डिमांड आहे ती सडन वाढली आहे आणि सप्लाय हा कमी झालाय. याच्यामुळे सध्याची ही अशी कंडिशन आलेली आहे. सिच्युएशन एवढी वाईट आहे की सप्टेंबर महिन्याच्या शेवटी भारतातील जे थर्मल पॉवर प्लांट्स आहेत त्यांच्याकडे ऑन ॲन ॲव्हरेज फक्त 4 दिवसांचा कोळसाचा स्टॉक अवेलेबल होता. काही पॉवर प्लांट्स असे सुद्धा होते ज्यांच्याकडचा कोळसाचा स्टॉक हा पूर्णपणे संपला होता. आणि जे पॉवर मिनिस्टर आहे RK सिंग, त्यांनी म्हटले की सध्याची सिच्युएशन आहे हे अनयुज्युअल आहे, ते पुढे अजून 5 ते 6 महिन्यासाठी राहू शकते आणि रिझल्ट काय येईल हे अनिश्चित आहे, ती काही सांगता येत नाही. हे कम्प्लिटली डिपेंड करतं की कोळशाचा सप्लाय हा किती जास्त प्रमाणात आणि किती लवकर वाढवता येतो. सध्या जी परिस्थिती आहे त्यामागे कारण काय तर मगाशी जसं सांगितलं की डिमांड सडन वाढली
आणि सप्लाय, कोळशाचा सप्लाय हा कमी झाला. आता डिमांड वाढण्याच्या मागे कारण काय, तर इकॉनॉमीज, कंट्रीज हे पॅन्डेमिक पासून रिकवर करत आहेत. त्यामुळे इकॉनॉमीज, फॅक्टरी आहे, कंपन्याज आहेत, हे परत ट्रॅकवर येत आहेत. त्यांचं काम आता परत सुरळीत चालत आहे. त्यामुळे पॅन्डेमिकमध्ये जो पूर्ण ठप पडलेल्या कंपन्या होत्या त्या आता परत काम करायला लागल्या. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की पॉवर डिमांड ही वाढणार. आणि ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट ही कोळशापासून केली जाते, जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी, त्या ठिकाणी अशी समस्या आहे. भारतासोबत अजून एक कंट्री आहे, तो म्हणजे कोणता, तर चीन. भारताआधी चीनमध्ये अशीच परिस्थिती आली होती. चीनमध्ये पण सेम सिच्युएशन आहे. तिथं पण पॅन्डेमिकमुळे इकॉनॉमी आहे ही आता ट्रॅकवर येत आहे. तिथं पण पॉवरची डिमांड ही वाढली. आणि चीन हा तर बिगेस्ट प्रोड्युसर आहे कोळशाचा, तसंच कंझ्युमर पण आहे, बिगेस्ट कंझ्युमर. पण चीनमध्ये पण ही अशी परिस्थिती आहे, कारण चीनमध्ये पॉवर डिमांड वाढली आहे. आणि चीन जो कोळसा प्रोड्यूस करत होता, कोळशाचा प्रोडक्शन हा सगळ्यात जास्त चीनमध्ये होतो आणि त्यामुळे तो बाहेर एक्सपोर्ट पण करत होता. पण आता चीनमध्येच डिमांड वाढल्यामुळे चीनने एक्सपोर्टवर रेस्ट्रिक्शन्स आणलेत. त्यामुळे याचा परिणाम काय होणार की इंटरनॅशनल मार्केटमध्ये जो कोळसा येत होता तो सप्लाय आता कमी झाला. आणि म्हणून ऑब्व्हियस आहे की त्याचे रेट्स आहेत, प्राइसेस आहेत कोळशाचे, हे वाढतील. हा सिंपल लॉजिक आहे इकॉनॉमीचा, डिमांड अँड सप्लाय रूल. आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये रेट्स वाढल्यामुळे, प्राइसेस वाढल्यामुळे कोळशाचे भारताने इम्पोर्ट करणं कमी केलं. म्हणजेच इथून लक्षात येतं की पॉवरची डिमांड भारतामध्ये वाढली आहेच, पण सप्लाय पण कमी झालाय. त्यामागे एक कारण म्हणजे काय, तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये कोळशाचे रेट्स हे वाढलेत, त्यामुळे भारताने इम्पोर्ट कमी केला. त्यासोबतच अजून काय कारण आहे, तर डोमेस्टिक लेवलवर पण, डोमेस्टिक फ्रंटवर पण भारतामध्ये कोळशाचं प्रोडक्शन हा कमी होत आहे. याच्या मागे कारण काय, तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोळसा ज्या एरियामधून प्रोड्यूस केले जातो त्यामध्ये पाऊस हा जास्त प्रमाणात पडला. ज्यावेळेस पाऊस नाही पडायला पाहिजे त्यावेळेस पण त्या एरियामध्ये पाऊस पडला. त्यामुळे कोळसा प्रोडक्शन एवढा करता आला नाही. आणि मान्सूनच्या आधी जो स्टॉक केला जात होता तो स्टॉक पण केला नव्हता तेवढा. त्यासोबतच अजून एक कारण आहे, तो म्हणजे इन्क्रीज इन शेअर ऑफ थर्मल पॉवर प्लांट्स. थर्मल पॉवर प्लांट्समधून जी एनर्जी जनरेट होत आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट होत आहे, त्याचा शेअर पण हा टोटल इलेक्ट्रिसिटीपेक्षा वाढलेला आहे. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की कोळशाची तेवढी जास्त डिमांड वाढणार, कोळशाची तेवढी जास्त गरज पडेल. त्यामुळे या सर्व कारणामुळे सध्याची आता अशी परिस्थिती आहे. इकॉनॉमिक्सचा बेसिक कॉन्सेप्ट जर लक्षात ठेवला, डिमांड अँड सप्लाय, तर रिझन सहज लक्षात राहतात. डिमांड वाढली आहे कारण पॅन्डेमिक पासून रिकवर करत आहेत इकॉनॉमीज, आणि सप्लाय कमी झालाय त्याच्या मागे दोन्ही पण कारण आहेत. एक तर इंटरनॅशनल लेवलवर आणि दुसरा आहे डोमेस्टिक फ्रंटवर पण. मग याचे परिणाम काय होतील, इम्पॅक्ट्स काय होतील. भारत हा आता पॅन्डेमिक पासून रिकवर करत आहे, इकॉनॉमी ही ओपन होत आहे. तर अशा वेळेस जर इलेक्ट्रिसिटीचा शॉर्टेज जर झाला तर भारताच्या या जी इकॉनॉमी ओपन होत आहे ते परत लेट होईल. कोविडच्या आधी जी परिस्थिती होती तशा परिस्थितीमध्ये येण्यासाठी अजून जास्त वेळ लागेल. आणि मग याचा परिणाम काय होणार, तर मग जे फॅक्टरीज आहेत, कंपनीज आहेत त्यांच्यावर होईल. आणि त्यांच्यावर परिणाम झाला तर मग ऑब्व्हियस आहे की जे जॉब आहे त्याच्यावर आणि मग बाकी सगळ्या जनतेवर त्याचा परिणाम नक्की होईल. आणि इलेक्ट्रिसिटीच्या शॉर्टेजमुळे काही बिझनेसचा प्रोडक्शन पण कमी होईल. आणि प्रोडक्शन कमी झाला पण कंपनीजला तर प्रॉफिट कमवायचा आहेच, त्यामुळे ते त्यांचा जो प्रोडक्ट्स आहेत त्यांचे रेट्स वाढवतील. रेट्स वाढल्यामुळे ऑब्व्हियस आहे की मग इन्फ्लेशन होईल. मग अजून इनडायरेक्टली अफेक्ट हा काय होणार, तर नागरिकांवरच होईल. त्यानंतर भारतामध्ये पॉप्युलेशन ही वाढत आहे, पण जो एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे हा एवढा डेव्हलप नाही, हा कम्पॅरेटिव्हली अंडर डेव्हलप्ड आहे. आणि अशा वेळेस जर पॉवर क्रायसिस पण होत असेल तर भारताच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठा अडथळा आहे. आणि असे पॉवर क्रायसिस हे भारताच्या डेव्हलपमेंटवर खूप वाईट परिणाम करतील आणि ते पण लॉंग टर्मसाठी असतील. मग सध्या जी परिस्थिती आहे, कोळशाचा शॉर्टेज आहे आणि त्याच्यामुळे मग पॉवर सेक्टरवर परिणाम होत आहे. पॉवर सेक्टरवर झाल्यामुळे मग बाकीच्या इंडस्ट्री आहे आणि कंट्रीजच्या डेव्हलपमेंटवर परिणाम होत आहे. याच्यावर सोल्युशन काय काढता येईल, तर यामध्ये दोन सोल्युशन्स आपल्याला सांगता येतील की एक आहे इमिजिएट सोल्युशन्स आणि एक आहे लॉंग टर्म सोल्युशन्स. इमिजिएट सोल्युशन्स कोणते आहेत, तर कोल इंडिया जो भारतामध्ये सगळ्यात जास्त कोळशाचा उत्पादन करतो, कोल इंडिया आणि एनटीपीसी हे प्रयत्न करत आहेत की माइन्समधून आउटपुट वाढवण्याचा. त्यासोबतच कोल इंडियाने म्हटलंय की सध्या भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की
पॉवर प्लांट्सकडे जो स्टॉक आहे हा फार कमी दिवसांचा उरलेला आहे आणि शॉर्ट टर्ममध्ये जर तो मीट करायचा आहे, तो फुलफिल करायचा आहे, तर भारताला इम्पोर्ट करावंच लागेल. मग इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्राइस किती आहे ते विचारात न घेता यासोबतच अजून एक करता येईल की कोळसा आहे हा फक्त पॉवर सेक्टरमध्येच वापरला जात नाही, इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठीच वापरला जात नाही, तर बाकीचे काही इंडस्ट्रीज आहेत, स्टील आहे, सिमेंट आहे, कन्स्ट्रक्शन आहे, तिथं पण वापरला जातो. तर अशा सेक्टरमधून सध्या हा कोळसा पॉवर सेक्टरकडे डायव्हर्ट करता येईल. त्यानंतर आहे इन्क्रीज इम्पोर्ट डिस्पाइट द फायनान्शियल कॉस्ट. इंटरनॅशनल मार्केटमध्ये कॉस्ट काय आहे, प्राइस काय आहे कोळशाची ते विचार न करता भारताला इम्पोर्ट करण्याची गरज आहे जर शॉर्ट टर्ममध्ये भारताची गरज जर पूर्ण करायची असेल तर. त्यानंतर आहे सप्लाय कंट्रोल्स. महाराष्ट्रामध्ये 2-4 दिवसाआधी काही लोकांनी हे अनुभवलं असणार की काही वेळासाठी दुपारी काही वेळासाठी लाईट कट करण्यात आली होती, इलेक्ट्रिसिटी कट करण्यात आली होती. त्याच्या मागे कारण काय आहे? कारण सफिशियंट तेवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट होत नव्हती आणि अर्बन एरियामध्ये करता येणार नाही, कारण अर्बन एरियामध्ये फॅक्टरीज कंपन्याज असतात, त्यामुळे तिथं काही लोकांचे जॉब आहेत, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. पण रुरल एरियामध्ये किंवा सेमी अर्बन एरियामध्ये ही गोष्ट जनरली केली जाते. डोमेस्टिक पॉवर सप्लाईज आहेत त्यांना कट केलं जातं कारण सप्लाय हा तेवढा सफिशियंट होत नाही. टर्मसाठी हा एक मार्ग आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट हे पण प्रयत्न करत आहे की जे कॅप्टिव्ह माइन्स आहेत त्यांच्यापासून सुद्धा कोळसा हा विकत घेण्याचा. कॅप्टिव्ह माइन्स कोणत्या आहेत? तर ज्या माइन्स हे कंपन्यांना दिलेल्या आहेत आणि माइन्समधून जो पण प्रोडक्शन होतो हे त्या कंपन्या स्वतःच वापरतात. तर अशा कंपन्यांपासून, अशा कॅप्टिव्ह माइन्सपासून गव्हर्नमेंट हे नॉर्मल टाईममध्ये तर घेऊ शकत नाही, पण आता नॉर्मल टाईम नाही आहे, सध्या कोळसा क्रायसिस आहे, त्यामुळे अशा वेळेस हा कोळसा गव्हर्नमेंट घेऊन पॉवर सेक्टरला देऊ शकतो आणि हे आता गव्हर्नमेंट प्रयत्न पण करत आहे. तर हे काही झाले इमिजिएट सोल्युशन जी सध्याची क्रायसिस आहे त्याच्याशी लढण्यासाठी. पण आपण भारत जसा कोळशावर हा डिपेंडंट आहे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी, इलेक्ट्रिसिटी जनरेशन भारतामध्ये सगळ्यात जास्त ही थर्मल पॉवर प्लांट्समधून होते ज्या ठिकाणी कोळसा वापरला जातो. पण ही जी डिपेंडन्सी आहे ही कमी करायची आहे, तर भारताला रिन्युएबल एनर्जी आहे, क्लीन सोर्स ऑफ एनर्जी आहे, त्याच्यावर लक्ष द्यावं लागणार. त्यावर कसं आपल्याला याच्यातून कोळशाच्या पासून जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होत आहे तिथून क्लीन सोर्स ऑफ एनर्जीकडे कसं आपल्याला मूव्ह होता येईल त्याच्याबद्दल विचार करावा लागेल. क्लीन सोर्स ऑफ एनर्जीचा फायदा हा पण आहे की एकतर आपली डिपेंडन्सी कमी होईल, त्यासोबतच ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट आहे हे पण आपल्याला कमी करता येईल. क्लीन सोर्स ऑफ एनर्जी किंवा रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी कोणते आहेत? तर सोलर पॉवर आहेत, हायड्रो पॉवर जनरेशन आहे, विंड मिल आहे, न्यूक्लिअर पॉवर आहे, त्यानंतर नॅचरल गॅस पॉवर जनरेटर्स आहेत आणि तसंच जे वेस्ट आहे, वेस्ट म्हणजे आपला जो कचरा असतो किंवा लिक्विड वेस्ट आहे त्याच्यापासून स्टीम वाफ तयार करून नंतर मग इलेक्ट्रिसिटी पण जनरेट करता येईल. तर असे जे सोल्युशन्स आहेत त्याच्यावर विचार करायला पाहिजे. यासोबतच एक्सपर्ट्स आहेत हे ॲडव्होकेट करत आहेत, ते सांगत आहेत की भारताला कोळशासोबतच क्लीन सोर्स ऑफ एनर्जी मिक्स करून पण वापरता येईल. पण ऑब्वियस आहे की हे काही लगेच करता येणार नाही, हे लॉंग टर्म सोल्युशन आहे. So this is all from my side on this part of discussion. Thank you very much.